फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, शेरवानी, कोट पैंट, 3 पीस, शूटिंग, शर्टिंग, टेलरिंग, बच्चे और बच्चियों के लिए कई सारे कपड़ों की वैरायटियां। हमारा पता आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली, मालेगांव। प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। मानव समाचार में आपका इस्तकबाल है। मैं हूं अब्दुर्रहमान। आइए देखते हैं आज की खास खबर। शहर में हमेशा अपनी इंसानियत नवाजी के लिए जानी जाने वाली रोटरी क्लब मालेगांव की तरफ से एसआरपी जवानों को मिठाइयां बांटी गई। रोटरी क्लब के मेंबरान के मुताबिक हम सभी हिंदुस्तानी अपने त्यौहार अपने घरों और परिवार वालों के साथ मनाते हैं, मगर एसआरपी के नौजवान अपने घर से 600 किलोमीटर दूर रहकर बिना कोई त्यौहार, बिना कोई खुशी मनाए हुए हमारी हिफाजत और बंदोबस्त के लिए 24 घंटे ड्यूटी पर तैनात रहते हैं। इसलिए हम सब का फ़र्ज़, हम सब की जिम्मेदारी बनती है कि दिवाली की खुशियों में उन्हें भी शामिल किया जाए। इस नेक जज्बे के तहत उन सभी नौजवानों को मिठाइयाँ तकसीम की गई। इस मौके पर मालेगांव शहर एडिशनल एसपी चंद्रकांत खांडवी भी मौजूद थे। रोटरी क्लब के सभी मेंबरान ने एसआरपी के जवानों को बधाई दी, मुबारकबाद दी। मानव समाचार के खुसूसी नुमाइंदे नीरज खांडीवाल ने ये खास रिपोर्ट भेजी है। दिवाळी निमित्त फराळ वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि आपल्या सहकार्याने मालेगाव रोटरी क्लब याच्या विद्यमानाने हा कार्यक्रम आज या ठिकाणी होत आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपले रोटरीचे प्रांतपाल आनंदजी झुंझुनवालाजी, उपप्रांतपाल प्रदीप बच्छावजी, तसेच अध्यक्ष संजय बेंडाळे, सचिव प्रशांत पाटील साहेब, माजी अध्यक्ष कुलकर्णी सर आणि आपण सगळे सिनियर आणि सर्वच रोटरियन मित्रांनो, कुठलाही सण उत्सव असला की पोलिसांना तो कुटुंबांमध्ये राहून साजरा करता येत नाही। आज आपले एसआरपीएफ जवान यांची सर्व कुटुंब ते त्यांच्या ग्रुपमध्ये आहे। हिंगोलीपासून एवढ्या दूर 500-600 किलोमीटरवरती येऊन ते या ठिकाणी सेवा बजावत आहेत आणि 600 किलोमीटरवर त्यांचं कुटुंब आहे, परंतु त्यांना कुटुंब दूर असल्याची जाणीव आपण सर्व करून देणार नाही आहोत की आपण सुद्धा या ठिकाणी लोकांची या मालेगाव वासियांची सेवा करून सुद्धा या ठिकाणी आपण दिवाळी साजरी करणार आहोत। या प्रसंगी ही जी कंपनी आहे, या कंपनीचे कमांडर लोखंडे साहेब, त्यांचे सहकारी अधिकारी गोसावी साहेब आणि आमचे सर्व जवान या निमित्त या ठिकाणी आहेत। आम्ही एसआरपीएफच्या वतीने आपल्या सर्वांच्या या ठिकाणी खूप खूप आभारी आहोत की आपण या ठिकाणी आम्हाला दिवाळी निमित्त जो वेळ दिलेला आहे आणि आमच्यात येऊन आपण दिवाळी साजरी करत आहात। मित्रांनो, फराळ हा एक निमित्त आहे, परंतु पब्लिक आणि पोलीस त्यात एसआरपीएफ यांचा संपर्क, जनसंपर्क राहावा, सण उत्सवाच्या निमित्ताने जवळीक वाढावी या दृष्टीने आपण या ठिकाणी आलेले आहात। या निमित्ताने आणि या दिवाळी निमित्ताने आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं, याबद्दल मी सर्व रोटरियन्सचं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि सर्व रोटरियन्सना, आमच्या सर्व एसआरपीएफ जवानांना, अधिकाऱ्यांना या ठिकाणी दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो।